नमस्कार मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मनमणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करतोय. तर मंडळी, आजचा ब्लॉग आपला सुरू होता सकाळी बरोबर 10 वाजता आणि मी गेले माझ्या मामाच्या गावी. काल रात्री माका मामा वाडीत घेऊन गेलेलो आणि रात्री मी मामाच्या गावाकडे गेले आणि आता आम्ही असो वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या गावी. तर आता आम्ही जैतीरचं दर्शन घेऊन गेलो, कारण की आम्ही जैतीर उत्सवाक स्टॉल घालतो मोमोजचो. मी, मावशी, मामा पण असा आणि त्यासाठी आम्ही नारळ ठेवू गेलो, देवाकडे गारणा घालू गेलो की आमचा जो बिझनेस असा जैतीर उत्सवात आम्ही जो स्टॉल घालतो तो चांगल्या प्रकारे चला देत आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावर राहून देत. तर मावशी पण असा सगळ्यांनी आमच्या स्टॉल वरती या आणि आनंद घ्यावा मोमोजचा. आणि मामा पण असा. करते सुरुवात. देवा तिथे स्वतःला पात्री मायो पदाला अवतार आम्ही जगात कोणाच्या जाबरातीच्या मनागमानंद मला गजरावांगाचा मदत म्हणतात नव्हता पाचे हाती होता अशा तुझा लिब्र जोडीच्या चढी गेला त्या पद्धतीच्या मना उत्सव अशी व्याकरण आतापर्यंत गंधोलाचा ज्याबद्दल तुम्हाला तुझ्या मनासाठी त्या गंधोलाचा तो आपल्या काही जरी आडचण जर कोटा कोणी जरी पत्रा माझा पाहण्यात आला तर मित्रांनो कोणी जरी या लेकरांकडे कुटुंबाकडे घालून आनंद करू नये म्हणून आडचण केली असू देवाचा भाषा बाय धावा लेकरांना अज्ञान काही चुका प्रदान किती माफी किती बाईक समजता पुढे लेकरांना ज्या पद्धतीने तो उत्साह पुढे असं त्यापेक्षा लेंडाला देशाला किंवा किती वेगळं शाबार मोठं बरा. तर आता आम्ही गेलो सातेरी मंदिरमध्ये. पुढचं काय झालं इथे आम्ही आता दुकान लावतो खाऊचा जैतीरमध्ये. तर मंडळी बघा, सगळ्या स्टॉलवाल्यांची तयारी चालू आहे. तर मंडळी, आमचं पण स्टॉल उभारलेलो असा, फक्त बॅनर वगैरे सगळा लावचा हा. तुमका दाखवायला आमचा स्टॉल खय येतो, नक्की या आणि भेट द्या. ग्रीन नेट घातला, माट वगैरे घातलेलो हा. उभं राहत मिळाल. ठीक आहे, त्या हाडूचं लावूया. खाली काय घालूची गरज नाही आपण. तर मंडळी, तुम्ही तिथून येलास ना काय ह्या साईड सरलास काय बरोबर आमचा स्टॉल आहे, नक्की या, नक्की भेट द्या आणि माका पण भेटान जाया, माका पण बरा वाटत. तिसरं जैतीर मंदिर सरळ हिसून येलास का सर, हे बघा. आणि इलाज की आधी तुम्ही ओळख दाखया. मी तर तुमका असं ओळखाक शकणार नाही, तुम्ही तरी मला ओळखाक शकताय. सो तुम्ही समोरून ओळख दाखया, त्यामुळे नंतर मी बोलाक शकते किंवा हसाक शकते. नाहीतर मग जाऊन म्हणतात की हा रसिकाकडे गेलं, रसिकाने काय ओळखत दाखवक नाही, हा नाही का नाही. तर ॲटिट्यूड माका अजिबात नाही. सो तुम्ही ओळख दाखया, मी पण ओळख नक्कीच दाखवा. तर म्हणजे आता आम्ही जातो माझ्या मम्मीच्या आत्याकडे, आत्याच्या घरी. हो, सगळं सांगत असता. पिवळे झाले असे पिवळे नाही तर पिवळे टाकले ते वालिंका म्हणून गोय रेडी येले सगळा कुठून टाकले, चवळी काढले आणि ते वाली काढून टाकले. दोनदा फिरले मंडळी, आत्याच्या घराकडे गेलो, मम्मीच्या आत्याच्या घराकडे, आणि आता मम्मीच्या मामाच्या घराकडे गेलो असतो आम्ही.
मामाच्या घराकडे. प्रभू काय बोलतोय मामा घडण समजता बोलला तुका. भारी हा. नाव कायचा? लहान असताना आणलेलं का मोठं असताना? ए भित्रे भोकाळ्या मारती भियातच काय म्हणजे कसलो भारी कुत्रा बघा. नाव काय तुझं बाबुली? भियात आमच्या ऑगीसारखं भित्रो. तर मंडळी आता मी घराकडे गेलो. मरणाचा गरम जाता आणि आमचं रॉ मटेरियल टाकायचं आहे मोमोजसाठी. मिरची, लसूण, ढोबळी मिरची, टोमॅटो, गाजर, आला, कोबी पण हा कोबी बघितली. थर्मोकॉलचं बॉक्स पण असा आमच्याकडे कोल्ड्रिंक पण मिळतं ना, सॉफ्ट ड्रिंक. तर म्हणजे आमच्याकडे कोल्ड्रिंक पण मिळणार असा तर तुम्ही नक्की या. तर आजी आमचे सर लसूण सोलतात. कामाक लागली आहेत सगळी. मी ड्रम पण आणले आहेत. ह्याच्यात कोल्ड्रिंक ठेवतो, त्याच्यात बर्फ घालतो आणि पाणी पण ठेवतो. आणि ह्या ओळखत असतात तुम्ही, इंदोरच्या ब्लॉग मध्ये बघितलं असतात. हाय कर मग हाय मला केलं नसतं. आम्ही काळू घेऊन जाऊया फिराक. दुकानात जाऊया. तो बघ तो ह्या करता त्याला घेऊन ये रे. ये घेऊन ये. तर दुकानात जातो आम्ही. आमचं सामान इलेलं आहे दुकानात. तर आणू. चल थांबत राहायचं नाही आम्ही. आव ओढू नको रे बघा. तुका सोडलंय शिस्तीत राहायचा समाजला. काळ घ्या काळ म्हणतोय काळू. मंडळी बघा वरती जांभळा लागली आहेत. खाऊकत नाही असे मी जांभूळ याक सुद्धा यंदा. तू चल. आणि या काळग्याचं आमचं काय चाललं आता बघा. एकायचं 10 असतात ना. चल जा. 3 बस झाले ना आम्ही 15 लिटर. ते बिल ये 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 ये. चला अगर पूर्ण राहिलो ना बॉक्स तरी टाइम नाही. काळग्यात बघून हे घ्या. मंडळी आता आमची पूर्वतयारी सुरू झालेली असा. तर मंडळी आता मी पण कामाला लागतंय. कोबी किसतंय. कोबी किसून घेते सगळ्या असं. तर म्हणजे आता मेन काम सुरू झालेलं असा. मोमोज तयार करूचा. मी आपण पटापटा करून शिकले मोमोज दाखवलंय. मेजरमेंटसाठी एक चमचा घेतलाय. आता रिंकूला जमलेले आहेत. कोबी शिकली प्रगती झाली. तर बघा पटकन शिकले मी. थोडं वेळ माका 15 ते 20 मिनिटांनी प्रॅक्टिस केलंय फक्त. आणि बघा परफेक्ट केलेले असेल मला. तर मंडळी आम्ही बरोबर 2 वाजता मोमोज करून बसलेलो आणि आता बरोबर वाजलेत 7:30. म्हणजे 2 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू मोमोज करतो. आणि आता आमचे झाले आहेत. किती झाले ते मोजूक नाही. आता भरताना मोजूचे आहेत. आणि ते भरून मग आम्ही फ्रीजरमध्ये ठेवतेलो स्टोअर करून. तर मंडळी आता सकाळ झालेली असं आणि मी उठलेला असे. वाजलेत सकाळचे 8. आणि रात्री आम्ही जेव्हा मोमोज करून उठलो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, जेवलो वगैरे. आणि बरोबर पुन्हा 8 वाजता आम्ही मोमोज करून घेतले रात्रीचे. आणि बरोबर रात्री 12:30 वाजता आम्ही केलेला सगळा स्टफिंग वगैरे होता तो संपला. आणि 12:30 वाजता सगळा आमचा आवरलेला होता. आणि त्या उपरांत आम्ही 1 वाजता 1च्या दरम्यान आम्ही झोपलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.